तर शैलेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शेवटचा चेंडू जातोय सीमा पार. आलाय षटकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 25. एक गडी बाद. थोड्याच वेळात चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात. अभिषेक यांनी घेतली तर मात्र 3 धावा मायनस होतील आणि डबल सुद्धा होणार नाहीत. यावेळेला सुंदर फटका आलाय शैलेश हरमळकर यांच्या बॅटमधून. चेंडू निघून चाललाय सीमा पार. मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय हा मोठा फटका. 6 धावांचा षटकार. काय सुरेख फटका या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत बॅटर शैलेश हरमळकर. बघा 2 षटकार या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आलेत, त्यामुळे आता प्रश्नार्थक चिन्ह उभं राहिलंय आणि 12च्या वर धावा सुद्धा झालेत, म्हणजे 13 धावा आतापर्यंत झाल्यात या षटकार. आणखीन एक सुंदर फटका. पायांवरती फटका होता आणि त्याला मात्र फ्लिक केलं. मनगटांचं बळ दाखवलं आणि पाठवलं चेंडूला स्क्वेअर लेग सीमा पार. आणखीन एक षटकार या ओव्हर मधला तिसरा. यावेळेला सुंदर फटका आहे शैलेशचा बॅट मधून. मिडल ऑफ द बॅट झालाय फटका आणि यावेळेला फटका मात्र निघून जाणार आहे सीमा पार. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आणखीन एक मॅक्सिमम. आणखीन एक षटकार. दाखवली. वेग तर होता त्या चेंडूमध्ये. यावेळेला सुद्धा वेग होता आणि त्याच वेगाची दुर्गती करून टाकली आहे. आणखीन एक शैलेशच्या बॅटमधून. आता वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं तर वैयक्तिकरित्या त्याच्या बॅटमधून येतोय 5वा षटकार. काय सुरेख बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे शैलेश यांच्या माध्यमातून. आणखीन एक षटकार बघू शकता कशा प्रकारे खेळलाय. आखूट टप्प्याचा बॉल होता आणि आता म्हटलं जातं की एका पर्टिक्युलर टाइम नंतर बॅटरला तो चेंडू नाही तर फुटबॉल दिसायला लागतो आणि तेच या ठिकाणी घडतंय. बघा कशा प्रकारे फक्त वाट पाहिली जाते, शेवटपर्यंत पाहून मात्र त्या चेंडूला अगदी जवळ आल्यानंतर खेळलं जाते आणि हेच फार महत्वाचं असतं. ऍज अ बॅटर खात्यात जोडल्या जाणार आहेत. सुंदर फटका आलाय आणि किती दूरवर गेलाय हा फटका. सुंदर फटका. स्टायलिश स्ट्रोक ऑफ द डे याला म्हणू शकतो आणि 9वा म्हणजेच 9 धावांचा हा फटका या ठिकाणी देण्यात येतोय. चॅलेंज